हॅलो एव्हरीवन. सो हा मिरर खूप जास्त खराब झालेला आहे, सो याला इग्नोर करा तुम्ही. आणि मी आता मस्तपैकी रेडी नाही झालेली आहे, फक्त अंघोळ करून मी थोडी फ्रेश फील करत आहे, बाकी काहीच नाही. बट गाईज तुम्हाला एक मॅजिक दाखवू. मला सर्दी खोकला खूप जास्त झालेला आहे, सो इग्नोर. मला याच्यामध्ये दिसणार नाही, बट माझे डार्क सर्कल यार. चलो हम इधर जाके देखेंगे गाइस, शायद इसमें आपको इसमें तो डार्क सर्कल दिख रहे हैं. सॉरी या. पण गाइस माझे डार्क सर्कल आहे ना, तसं पाहिलं तर एकदम मला आज कमी वाटतंय. तुम्हाला कसे वाटतंय नक्की सांगा. बट आपको कैसे भी लगे मुझे उससे कोई फरक नहीं पडता. आणि माझी इतकी जीभ जळलेली आहे गाईस. का जळलेली आहे? कारण मी इतकं गरम पाणी करून आणलेलं आहे प्यायसाठी आणि ते मी पिलेलं आहे, सो मेरी जीभ जल चुकी है गाइस. मैं कुछ नहीं कर सकती हूँ. मला इतकी सर्दी झालेली, इतका खोकला झालेला, बट यांना काहीच घेणं देणं नाहीये. तुला काही वाटते माझ्याबद्दल? कुछ लगता है आपको मेरे लिए? लगता है कुछ फिक्र मेरी? नहीं भाई, इसको तो कुछ फिक्र नहीं है. बाकी इधर जो है वो देख सकते हैं आप लोग गाइस. ये मस्त पैकी देखो देखो देखो, इसको तो आना ही है भाई. अरे स्नो बघा माझा लपलेला आहे. स्नो आला बाहेर. इकडे हे महाराणी बसलेली आहे आणि हे महाराणी आणि महाराजा झगडत आहे. त्याची माहिती तिकडून बघून राहिलेली आहे. सो आता मी जाणार आहे बाजारामध्ये. तर बाजार मला करायचा आहे. सो आज बाजारमध्ये मी टोमॅटो, कांदे तर घ्यायची मला गरज नाही आहे, कारण कांदे माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. सो बघू. तुम्ही पण माझ्यासोबत बाजारात चला आणि मी मला दाखवेलच की आज काय काय घेतलं बाजार करून. याचे झगडे बघा बघा काही झगडे, मतलब इनके झगड़े देखो, रात दिन इनके झगड़े देखो भाई. देखो 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 झगड़ा से तो इनके झगड़े से ही मैं पागल हो चुकी हूँ गाइस. कोई बात नहीं, इनके तो झगड़े चलते रहेंगे. आप लोग ऐसे ही बने रहिए मेरे ब्लॉग में. दिसत असेल सो तुम्ही इग्नोर करा. मी आता बाजारात जायच्या पहिले थोडा चिला बनवला होता. चिला तर नाहीच म्हणू शकत त्याला. उत्तप्पा कसं असते तशा टाईपमध्ये बनवला. थोडं नरम झालं. मला क्रिस्पी आवडते. सॉरी गाईज, मी थोडी अर्धवट दिसत असेल, इग्नोर करा. हे खाऊन मी निघते. व्हिडिओ काढायला लागून आला. पूरा तेरा ही है. सो गाईज मला बाजार झालेला आहे. स्वतः मी जात आहे बाहेर कुठेतरी. बघू आता काय घ्यायचं आहे मला. तुम्ही तर माझ्यासोबत चला. आणि बाजारामध्ये काय काय घेतलेलं आहे, बाजार काय काय घेतलेलं आहे ते मी घरी जाऊन टाकते. बाजार काय काय घेता किती रुपयाचा ते काही लक्षात नाही. बघू आता मी चला याच्यात काय आहे घेतलेलं आहे? आलू मना करता. काय खाल्लं तिला माहित होते. समोसा सांगा, समोसा
तर गाईज मी आता आली होती श्रीकृपा हॉटेल येथे, कारण की माझ्या सुनीला पुरुषला इथे काम आहे. दॅट्स वाय मी इथे आली होती आणि मी करत आहे बाहेर वेट तिला ऑर्डर द्यायसाठी. पाचसाठी नाही बरं, त्याच्यासाठी नाही ते ऑर्डर करायचं त्याला. सो मी तिकडे बघत आहे, तिकडे कार्स आहे लागलेल्या. तर मी याच्यात बघत आहे की कोणीतरी आहे का आणि मला बघून राहिलेलं आहे का. सो मला कोणी बघतही असेल तर ठीक आहे. तसंही मला सगळ्यांनी मॅटअप काढलेलं आहे. तो मैं हूँ ही पागल. सभी वो आ चुका है गाइस. अब हम जाएंगे यहाँ से कहीं पे. काय झालं? चल आता कुठे जाणार आहे? मी जाणार आहे. मी आता माझ्या मेडिसिन घ्यावी, कारण माझी तब्येत खराब आहे खूप जास्त. काही तब्येत खराब माझ्याच कोणाला कधी काही फायदा कोणी असून कसं वागलं तरी मी चांगलीच वागते समोरच्यासोबत. हा माझा एक म्हणून तर तब्येत खराब होतच होती माझी. बट आता असं होतं आहे की बॉडीच्या इंटरनल पण मला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येत आहेत. काय माहिती असं का होतं आहे काय रस्ता आहे वरुड का ते पोचत आहे मेडिकलमध्ये. आणि मला वाटते मेडिकल काही हॉस्पिटल पण आहे आणि मेडिकल पण आहे सुरू. सो का याच्यामध्ये मेरा मुझे ही निकालना है, सबका मेरा मुझे ही करना. त्याच्यामध्ये मला सो गाईज मी आता पहिले घेऊन घेते. घे पकड, मला शूट तिथं भेटते बरं. या मग भेटतो. दिसून राहिली दिसून राहिली. थांबू आहे माझा फोटो काढून दे. ऍसिडिटीची भूमिका सुपरफास्ट ऍसिडिटी वाढली आणि ताईपासून भूमिकेचा परीक्षेमुळे दारू पितले का? ताईपासून ₹2 चुना. बोलूशी कॅमेरा असं पकडून घालत होता. अरे पण व्यवस्थित कॅमेरा पकडला. बोल ना. हां मला B12चं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही, एक आणलेलं आहे मी. टोटल मला 5 घ्यायला लावलेले आहेत. बघू आता. याला आता मला फ्रीजमध्ये ठेवणं आहे. सो मला इथेच ठेवून देतो. जाऊ द्या. याला इथे ठेवून देते, थोडासा पावर वाढवून देते. आता मला करायची स्वयंपाकाची तयारी, कारण की चिकन आणलेलं आहे मी. पण चिकन हे मी माझ्यासाठी नाही आणलेलं आहे, हे आणलेलं आहे मी माझ्या बच्चांसाठी. सो
बच्चे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे माझ्या बाजरीची पिलं. सो त्यांच्यासाठी आणलेलं आहे. आज त्यांच्यासाठी अजिबात दूध नाही आहे, कारण की मी दूध आणलेलंच नाही आहे. इतकं एफोर्ड नाही करू शकत. सो आणि थोडा भाजीपाला आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. आज मी बीट आणलेले आहेत बरेच महिन्यानंतर. का? कारण की कसं माझ्या म्हणजे बॉडीमध्ये खूप इंटरनल प्रॉब्लेम आहे. दॅट्स वाय म्हटलं आपण थोडंसं आपली काळजी घ्यावी. सो मी आणलेलं आहे. आणि माझ्याकडे कोणीतरी आलेलं आहे. सो तुम्ही असेच ना कंटिन्यू ब्लॉगमध्ये. मी जाऊन पहिले दरवाजा उघडते. माझा स्वयंपाकही झालेला आहे काही, तरी जेवणही झालेलं आहे. सो मी आता अशी दिसत आहे. माझा मोबाईल घेते मी. आणि इकडे गोळ्या आहे माझ्या. आता मी गोळ्या थोड्या वेळाने घेईन. सर्वात पहिले मी माझ्या लेकरांना डिनरला केलं. त्यांचं डिनर आहे आजचं, चिकन डिनर. सो बघू आता आपण वो क्या कर रहे हैं गाइस. बच्चों गाइस, मैं इनको ना ऊपर डाल के गई थी और ये ऊपर के ऊपर ही रह गए. ये मेरी बात मानते हैं, इसीलिए आ जाओ बच्चों, सरप्राइज. सो अब ये एक तो उतर चुका है, देख सकते हैं आप लोग. अब ये भी आ गई है. ये बड़ा ये ये तू ये गाइस, अब इनको उतारना पड़ेगा मुझे. हे उतरवलेलं आहे आणि याला खाली उतरवता उतरवता बघू शकता तुम्ही हे काय माझा हाल झालेला आहे. तर ह्यांच्यासाठी मला इतकं त्या असं फेकतात बा गाईज. असं खेळू खेळू खातात यार हे लोक. आणि मला हे असं अजिबात आवडत नाही. पण आता काही पर्याय नाही आहे. इकडे हे यांनी कधी काहीतरी खाल्लं गाईज. उन्होंने कुछ तो खाया है ऊपर और उन्होंने क्या खाया क्या पता. पण मला असं वाटत आहे की माझी जे मनू आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिने बच्चे गिच्चे दिले की काय काय माहिती. आणि हे यांनी खाल्ले की काय माहिती. बघू शकता यांच्या हरकती इतकी पागल झाली आहे गाईज. मी बघा